नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक मस्त अशी रानभाजी कशी करायची ते बघणार आहोत. ही रानभाजी फक्त पावसाळ्यामध्ये मिळते आणि संपूर्ण भाज्यामधली अतिशय पौष्टिक, कॅल्शियम भरपूर असणारी ही भाजी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला फक्त ही 2 ते 3 महिने भाजी मिळते. त्यानंतर ही भाजी मिळत नाही. तर वर्षभर या भाजीची वाट पाहावी लागते. तर अशी ही भाजी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी काही असे करटुले घेतलेले आहेत. तर रानभाज्यामधली ही पावसाळ्यात मिळणारी एक अशी भाजी आहे. तर याला थोडेसे काटे असतात. तर कारल्याप्रमाणे ही भाजी दिसते. तुम्हाला वाटेल की ही कडू आहे, पण ही भाजी कडू लागत नाही. खूप मस्त आणि खायला पण खूप छान लागते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. त्यामुळे ही सर्वांनी भाजी खाल्ली पाहिजे. लहानापासून मोठ्यापर्यंत ही भाजी सर्वांना आवडेल इतकी छान लागते आणि करायला पण खूप सोपी आहे. सुरुवातीला आपल्याला हे करटुले मस्त धुवून घ्यायचे आहे. हे शेताच्या बांध्यावर असे हे वेल असतात याचे आणि त्याला माती खूप लागलेली असते, त्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायचे. आता या करटुल्याची शेती पण केली जात आहे. तर बाजारामध्ये हे कधी पण मिळतात आणि खूप महाग पण मिळतात. शेतामध्ये गेलं तर हे बांधावर छान असे वेलाला लागलेले असतात, त्यामुळं हे स्वस्तात मिळतात. आता मला हे थोडेसेच भेटलेले आहेत. जेवढे भेटले तेवढेच करून खायचे आणि मस्त आता हे कवळे कवळे आहे, त्यामुळं असे मस्त कापून घ्यायचे आहे. तुम्हाला जशा याच्या फोडी करायच्या तशा तुम्ही फोडी करून घेऊ शकता. तर मी अशा मस्त बारीक बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. तर हे करटुले कवळे असल्यामुळं यामध्ये बिया पण याच्या कवळ्या आहेत. तर काही असे जाड आणि जरड जर असले तर त्यामधल्या बिया पिकलेल्या असतात, लाल असतात. तर त्या लाल बिया काढून टाकायच्या. त्या खूप कडक असतात आणि त्याची सालच घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त मी इथं फोडी करून घेत आहे. तर सर्व करटुल्याच्या इथं मी अशा फोडी करून घेतलेल्या आहे. तर ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. बरेच जण ही भाजी मसाल्याची सुद्धा करतात. तर मी इथं डाळ टाकून ही भाजी करणार आहे. इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ 2 ते 3 तास आधीच भिजत घातली होती. तर मस्त ही डाळ मुरलेली आहे. तर ही डाळ टाकून भाजी करायची आणि त्याचबरोबर मस्त असा बारीक चिरून मी कांदा घेतलेला आहे. तर गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तर या भाजीला जास्त तेलसुद्धा लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि हा कांदा टाकून घ्यायचा आहे. यामध्ये भरपूर असा कांदा वापरला तर खायला पण खूप छान लागते भाजी. तर कांदा टाकल्यावर मस्त छान परतवून घ्यायचा आहे. थोडासा कांदा परतवून झाला की त्यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि हे सर्व मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांदा अर्धवट लाल झाला की त्यामध्ये 2 मी इथं हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या. ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळं मी थोड्या जास्त घेतलेल्या आहे. मिरची तिखट जर असेल तर कमी घ्यायची, कारण यामध्ये आपण लाल तिखट पण टाकणार आहोत. तर मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे परतवून घ्यायचं आहे. मस्त हा मसाला या तेलामध्ये भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला करटुले टाकून घ्यायचे आहे. आता सर्व करटुले टाकून घेतल्यावर हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे थोडं मिक्स करून झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला लगेचच डाळ टाकून घ्यायची आहे. बरेच जण यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कूटसुद्धा टाकतात. तुम्ही ही भाजी मोकळीसुद्धा करून घेऊ शकता किंवा मसाल्याची सुद्धा करून घेऊ शकता. खूप छान लागते. कोणत्याही पद्धतीची ही भाजी बनवली तरी ती चविष्ट लागते. तर आता हे परतवून घेतल्यावर यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी मीठ यासाठी टाकलेलं आहे मी, की भाजीचा आपल्याला अंदाज येऊन जातो, त्यामुळं अंदाजाने यामध्ये मीठ वापरायचं आहे. तर आता हे सर्व मिक्स करून घेतल्यावर आपल्याला फक्त ही 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे भाजी. 2 मिनिटानंतर एकदा आणखी चेक करून घ्यायची आहे भाजी. तर यामध्ये डाळ लवकर शिजत नाही, त्यामुळं यामध्ये आपण 1 वाटी पाणी वापरणार आहोत. पाणी जास्त वापरायचं नाही. जास्त पाणी वापरलं तर ही भाजी जास्त गलगल होईल, म्हणजे जास्त शिजल्या जाईल. त्यामुळं थोडं पाणी टाकायचं आणि आणखीन याला वाफवून घ्यायचं आहे. तर मस्त अशी ही डाळ छान वाफवून झालेली आहे आणि
भाजी पण मस्त आपली शिजलेली आहे आणि मस्त नरम झालेल्या आहेत फोडी. तर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, आणखी मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी खायला खूप मस्त लागते. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप मस्त आणि टेस्टी लागते. सर्वांना खूप आवडेल अशा पद्धतीची ही भाजी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. सर्वांनी एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे. फक्त ही भाजी पावसाळ्यामध्येच मिळते, त्यामुळं तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.